काय जगत विचार सृष्टीचा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये काही जड विभाग आहे, काही चेतन विभाग आहे. जड चेतनात्मक विभाग आहे. त्याजवळ चेतन स्वरूप आहे, तो आत्मा आहे. त्या चेतन स्वरूप असूनही सुद्धा दर्शनकाराचा त्यांना ज्ञान नसल्यामुळे काही दर्शनकार शरीरालाच काय मारून बसले. चार वाक दर्शनकार आहे. दर्शनकार म्हणजे समग्र विषयाचं परिशीलन करणारा त्याला दर्शनकार म्हणतात. असे एकूण 18 दर्शन आहे. किती? त्याच्यामध्ये काही नास्तिक, काही आस्तिक. नास्तिक म्हणजे वेदाला न मानणारा, देवाला कोणाला मानत नाही. सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? वेद आहे. नास्तिक अलीकडे नास्तिक लोकांचा भरणा काय आहे? जास्त आहे. आपला काही तो विषय नाही. तेव्हा त्याच्यामध्ये आत्मस्वरूपाला कोणी ओळखलं? मग सगळं जायचं. अन्नमय कोशवादी म्हणतो शरीराच काय आहे. त्यांना विचारलं मला शरीरात्मा कशावरून आहे? नाही का भावून गेलं की कशावरून आहे शरीरात्मा? अंत आहे. पुढे ममत्व आहे ना, दोन्ही घ्यायचं. अंत आहे. आपण का मी माझं, तुम्ही कोण आहात म्हणा, मी गणपतराव असं म्हणलं. आता अहम कोणावर दाखवलं तरी शरीरावर. कधी कधी माझं शरीर आहे असं म्हणलं. मग शरीरावर ज्या अर्थी माझं म्हणतो, षष्टी तत्पुरुषा प्रत्यय आहे ना, काय साचीचे झाजीचे ते व्याकरणात आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भिन्नता दाखवते. माझं शरीर म्हटल्यानंतर मी शरीराहून काय आहे? हे माझं घर आहे असं म्हटलं तर घर याच्याहून काय आहे? म्हणजे अहम म्हटलं तर मग त्याच्यामध्ये अभेद आला. काय आला? अहम म्हटल्यानंतर मी म्हटल्यानंतर मग अभेद आला. शरीराहून आत्मा काय नाही? भिन्न नाही. मम म्हटलं तर शरीराहून आत्मा काय? भिन्न आहे. आत्माचा एक विषय होता. त्याचे ममाचा विषय चार वाक मानत नाही, अहमचा विषय मानतो. मग म्हणतो शरीरात कोण आहे? आत्मा आहे. त्याला विचारलं शरीरच आत्मा आहे असं आपण म्हटलं तर शरीरामध्ये इंद्रिय असावी लागतात. इंद्रिय नसेल तर ते कार्यवाही होऊ शकत नाही. सगळं होऊन गेलं की आपल्याला इंद्रिय नसेल तर व्यवहार होतो का? एक जरी इंद्रिय जर बाद झाला तरी सगळा व्यवहार ठप झाला. तुमची आंधळी माणसं असतात ना, तुम्ही बघा सगळे पराधीन असतात. काय असतात? पराधीन. आंधळ्याची दिंडी असली ना तर पंढरपूरला एकदा आरती झाली म्हणजे लोक आपापल्या पालात जात असतात. आणि त्याच्यात काही आंधळी पण असतात, वारी करणारे आंधळी. मग त्या आंधळ्या माणसाला सांगावं लागतं डोळस माणसाचा काय धरायचा हात. बरं, डोळस माणसाला सोडायचं नाही. नाही तर तुम्ही रात्रभर जरी फिरले तरी तुम्हाला पाल काय होणार नाही. म्हणजे डोळ्याविना त्याच्या पाहण्याचा व्यवहार काय झाला? बंद पडला. आठाने मनुष्य बाद होत असतो. काय होतं? बाद होत असतो. आता आंधळी माणसं असतात ना, मग काय पाहिजे? बाहेर माणसं असतात ना, अलीकडच्या या विज्ञान युगामध्ये आवाज कळायला पाहिजे. नाही तर मग भोंगा वाजवणारा खूप आवाज होणार, बाहेरच होत नाही, मधून चालतो होता.
जवळ गाडी आली तरी सुद्धा त्याला यावर आवाजाचं केंद्र कसं असावं लागतं. मग सगळ्या इंद्रियांचा व्यवहार होण्याकरता शरीर असावं लागतं. केवळ शरीर म्हणजे आत्मा होऊ शकत नाही, त्याच्यात इंद्रिय असावे लागतात. त्याहीपेक्षा प्राणमय कोश आत्मा का नाही. प्राण असल्याशिवाय किती मोटार चांगली असली तरी काय देईल. जर पेट्रोल नसेल तर ढकलावे लागते, काय करा. प्राण नसेल तर काय उपयोग आहे. प्रेतामध्ये काय नसते, सगळे व्यवहार कसे आहे, सगळे बंद पडतात, निर्जीव होऊन पडत असते. काय होते नाही का. तोच प्राण जाण्याच्या अगोदर सजीव होता, आणि आता प्राण गेल्यानंतर लाकडात बसून झोपवला तरी सुद्धा आणि पेटवलं तरी तो काय म्हणत नाही. प्राण असं त्याच्यामध्ये कधी कधी चूक होत असते बघा. एखाद्या माणसाची नाडी लागत नाही, मग डॉक्टर वैद्य म्हणत असं काय झाला, संपला. नाडी कुठे लागते. मग त्याला घेऊन जात असतात, त्याला स्नान घालते वेळी नेते वेळी अगदी जडवून पडलेला असतो, आणि एकदा शरणावर ठेवला तरी जडवून पडला असतो, आणि त्याला काय एकदा अग्नी दिला ताडकन उठतो बघा. मग त्याचा अर्थ काय, प्राण गेला, आणि प्राण गेला असतो तर उठत असतो का. यावरून सर्व शरीराचा मालक कोण आहे, प्राण. असं हे आहे. आता विज्ञानमय कोश मनोमय. प्राण जरी असला तरी जड स्वरूप आहे. आपल्या सुशुद्धीमध्ये प्राण आहे की नाही. मग काही ज्ञान आहे का आपल्याला. मग किम स्वरूप आहे तो, जड स्वरूप. म्हणून प्राणाचे सर्व व्यवहार बुद्धीच्या अधीन आहे, नाही मनाच्या अधीन आहे. म्हणून मनच काय आहे, मग आत्मा आहे. त्याच्यात पण मन आत्मा का नाही, तो प्रवृत्तीने ज्ञान धारे देतो. आणि बुद्धी कोणत्या धारे देते, आलय विज्ञान. मी अशी जी वृत्ती होती तिला आलय विज्ञान धारा म्हणतात. आणि आकट आहे, घट आहे, पट आहे, अमक आहे, प्रवृत्ती. मन हे कोणत्या धारे देतं, म्हणून जड स्वरूप. किम स्वरूप मग जड आत्मा होऊ शकत. मग कोण आत्मा आहे, असं कोणाचं मत आहे. विज्ञान पंचदशीच्या ह्याच्यामध्ये कोश विवेक म्हणून आहे, त्याच्यातला हा सुंदर विचार आहे. पुढे बुद्धी कशी आहे, त्यालाच ते काय म्हणतात, असत्ख्यातीवादी, सत्ख्यातीवादी, असत्ख्यातीवादी कोणते, आत्मख्याती म्हणतात. तेव्हा आत्मख्याती तिथे तुम्हाला, तेव्हा ते तुमचं विज्ञान काय होत नाही, आत्मा ठरू शकत नाही. कारण ते विज्ञान चंचल स्वरूपाचं आहे. चंचल स्वरूपाचं आहे म्हणजे प्रथम क्षणी उत्पत्ती, द्वितीय क्षणी स्थिरता, तृतीय क्षणी अशी धारा काय असते, त्याला आलय विज्ञान धारा म्हणतात. अशी धारा सतत चालू असते. मग आत्मा स्थिर स्वरूपाचा झाला का चंचल झाला, उत्पत्तीला आल्याला चंचल झाल्यानंतर. म्हणून आनंदमय कोशवादी म्हणतात आत्मा स्थिर स्वरूपाचा आहे, त्याला उत्पत्ती विनाशवान मानता येत, चंचल नाही, तो स्थिर स्वरूपाचा आहे. वेदांत शास्त्रामध्ये स्थिर स्वरूप, चढेन आढळेन आपले निबळे, स्थिर स्वरूपाचा आहे आत्मा. मग तो चंचल बुद्धी कशी आहे, म्हणजेच विज्ञान. विज्ञान कसं आहे, चंचल स्वरूपाचं आहे. पण बुद्धी आत्मा काय होत नाही,
विद्युल्लतेप्रमाणे चंचल असणारी बुद्धी आत्मा होऊ शकत. मग आत्मा कोण आहे? मग आनंदमय कोशवाली म्हणतात. आत्मा कोण आहे? म्हणतात आनंदमय कोश. काय? त्या आनंदमय कोशाचं वर्णन सगळं. ते लोक आनंदमय कोशाचं जड आणि प्रकाशरूप आत्मा मानतात, चेतन स्वरूप. कोण? आनंदमय कोश मानणारे लोक. जड मानतात, पुन्हा काय मानतात? चेतन स्वरूप मानतात. आहे का? आपल्याला उदाहरण काय देतात? सुषुप्तीचं उदाहरण देतात. सुषुप्तीतून जागा झालेला मनुष्य काय म्हणतो? मी जड होऊन काय झाले होतो? आहे का कोणत्या तरी इंद्रियांची हालचाल आहे का? जड स्वरूप. काही जाणत नव्हतं, याचं नका, यालाच म्हणतात जड. अज्ञान. काय म्हणायचं? मग स्मृती कशी झाली ना? काही जाणत नव्हतं, ही स्मृती कशी झाली? झोपेत काय आहे बा, विना कोणत्याही पदार्थाचं ज्ञान असल्याशिवाय त्याची स्मृती होऊ शकत. संविधान ओवीच पाठ नाही केली तर एखादा विद्यार्थी स्मृती टिकवून अर्थगोव्यात पाठ नाही केल्या, मग परीक्षेमध्ये पेपरमध्ये आल्या कशा? ते मला जास्त विचारायचं ना, आल्या कराय नाही आला करा पाहून लिहिलं असलं पाहिजे. काय पाठ केल्याशिवाय आणि होईल स्मृती होईल कशी? ज्या अर्थी आपल्याला सुषुप्तीमध्ये काय होते? काही जाणत आणि सुखाने काय होतं? काही जाणत नव्हतं. या ज्ञान त्याचं प्रकाशन कोणी केलं? सुषुप्तीमध्ये काही इंद्रिय आहेत का? बरोबर आहे ना? अविद्यावृत्ती ज्ञान झालं. ज्ञान जडाला होत असते का चेतनाला होते? मग कोणतरी चेतन काय केलं पाहिजे? मग सुषुप्तीमध्ये चेतन कोण आहे? नाही हे बा, परमात्मा व्यापक आहे का नाही? पण तो सर्व व्यापक आहे. तसं जागृतीमध्ये कोण आहे? जागृतीतल्या पदार्थाचं कोण प्रकाशन करतं? आत्मा किम स्वरूप आहे? चेतन स्वरूप. सर्वव्यापी आहे ना? काय? मग जागृतीमध्ये आहे, पुढे स्वप्नामध्ये आहे, आणि पुढे सुषुप्तीमध्ये आहे. काय? मग सुषुप्तीमध्ये आहे आत्मा जड स्वरूप आहे का चेतन स्वरूप आहे? मग त्याचं ज्या अज्ञानाचं प्रकाशन कोण करतो? आत्मा करतो. मानावं लागतं. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा का भ्रांतासी का? म्हणजे जडस्वरूप म्हणजे अप्रकाश रूप, आणि त्याचं ज्ञान होते. ज्याला तो किम स्वरूप झाला? प्रकाश रूप. प्रकाश एक म्हणजे जड स्वरूप आहे, अप्रकाश रूप, आणि त्याचं ज्ञान होते. त्याअर्थी तो किम स्वरूप आहे. अज्ञानाचं प्रकाशन कोणी केलं? जडाचं प्रकाशन कोणी केलं? आत्मा किम स्वरूपातला पाहिजे. आणि सुषुप्तीत कोणीच नाही. मन नाही, बुद्धी नाही, इंद्रिय नाही, काही नाही. काहीच नाही तर शून्यवाद येईल. मग कोण आहे? आत्मा आहे. सगळ्या अवस्थेमध्ये आत्म्याची अन्वय आहे, त्याला अन्वय म्हणतात. नाही समजलं तर ईश्वर थोडा वेदांत. ईश्वर पदार्थ असतात त्याला जागृती म्हणायला. आता आपण कोणत्या अवस्थेत आहोत?
बरं, झोप लागल्यानंतर मनकल्पित पदार्थ असतात. कोणती अवस्था? स्वप्नावस्था. पण आपण स्वप्नामधून झोपी गेलो. कोणती अवस्था? केवळ अज्ञान आहे. सुषुप्तीमध्ये काय? केवळ अज्ञान आहे. पुढे आणखी त्याच्या पुढे आपण समाधीमध्ये गेलो. मग तिथं काय? ज्ञान आहे, अज्ञान नाही. समाधीमध्ये काय नाही आहे. सुषुप्तीमध्ये मात्र अज्ञान आहे आणि समाधीमध्ये ज्ञान आहे. पण तो काय आत्मा आहे की आत्मदर्शन? सुषुप्तीमध्ये कोणतं दर्शन आहे? आत्मदर्शन आहे सुषुप्तीमध्ये. पण तो काय आहे? त्याचं व्यापकत्व कळालं नाही. मग काय त्याला त्या आत्म्याचा योगी पुरुषाला ब्रह्मरूपाने काय नाही, ज्ञान नाही. त्याला उदाहरण चांगदेवाचं. चांगदेव त्याला समाधी लागत असे. योगी पुरुष होता तो. कोण? आणि त्या योगाच्यामुळे त्याला सगळ्या रिद्धी सिद्धी काय झाल्या होत्या. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीवरती तो का गाढवावर बसून येतो मग कशावर येतो? नाव घेतलं तर माणसं घाबरून जातात. हे दोन प्राणी फार वाईट आहे. हे कोणता प्राणी? सर्प. वाघापेक्षा सर्प वाईट आहे. निदान वाघ कुठे राहतो? अरण्यातच राहतो. सर्व कुठे राहतो? जाऊ दे. यांच्या खोलीत सुद्धा सर्प निघाला होता. मी कशा करता हे सगळं सांगितलं? योग सिद्धीमुळे त्याला रिद्धी सिद्धी सगळ्या प्राप्त होत्या. पण आत्मा कळाला, पण ब्रह्मरूपाने नाही कळाला. कोणत्या रूपाने? आणि ती उणीव कोणी भरून काढली? त्याची उणीव काय केली? असा प्रवाह आहे. कोणी म्हणतात चांगदेव 65 आहे. आणि तर चांगदेवाचा गुरु ज्ञानेश्वर महाराज आहे. काहीच मत असं आहे मुक्ताबाई त्याच्या म्हणून सांगितलं. बडे मुक्ताबाई म्हणे चांगदेव म्हणे आधी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो. सगळं मुक्ताबाईचं वय किती आहे? 7 वर्षाचं. आणि या बाबाचं वय किती आहे? 7 महिने. अरे 7 महिने. त्याच्यात 2 टिंब. इतकं वय कुणाचं आहे? काळी जटा होत्या ना, त्या काळ्याच्या काय झाल्या? मग पांढऱ्या झाल्या आणि पांढऱ्याच्या पुन्हा पिवळ्या झाल्या. दृष्टांत आपलं संपला काही एक दृष्टांत. मग परमात्मा परिच्छिन्न नसून काय? हा जरा वेदांताचा आत्मा चिद्रूप, सद्रूप, चिद्रूप, आनंद. नैयायिक सुद्धा आत्मा व्यापक म्हणतात. त्यांचा आत्मा सद्रूप आहे पण चिद्रूप नाही, आनंद रूप नाही. कुणाचा? नैयायिकाचा आत्मा. मग व्यवहार कसा चालतो त्यांचा? आत्मा मनात संयोगात. मनाचा संयोग झाला म्हणजे आत्मज्ञान रूप होतो. आणि मन विहिरीत असेल तर अज्ञान स्वरूप राहतो. पण वेदांताचा आत्मा तसा नाही. आत्मा सद्रूप आहे. तो किम स्वरूप आहे? आनंद चिद्रूप आहे. पुन्हा कसा आहे तो? आणि पुन्हा परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? पुरुष सांगायचं विजातीय स्वरूप आहे. किम स्वरूप? आत्मा सजातीय आहे का? आत्म्याला कुठं अवयव आहे का? पण आत्मा किम स्वरूप नाही. बरं आहे का? दुसरं नाही चुकलं की आपलं स्वागत भेद नाही. कोणता? सावय म्हटलं तर कोणता भेद येतो? आहे का नाही? आणि सजातीय भेद म्हटलं तर आत्म्याहून भिन्न असल्या. 2 आत्मे आहे का एकच? 2 असते तर आत्म्याहून दुसरं काही नाही. मग कोणता भेद नाही? नाही.
हे दोन आत्मे मानले तर सजातीय भेद, आणि एकाच आत्मा मानला तर विजातीय भेद. आत्मा भिन्न काहीच नाही ना. भेद होण्याकरता दुसरे काहीतरी भेद जो असतो हा एकत्वात नसतो, त्याला देवनिष्ठा असं म्हटलेलं आहे. भेदाकरता किती लागत असतात, एकाच भेद सिद्ध होत दोन लागत. आत्मे दोन आहे का, म्हणून काय सजातीय भेद नाही. आत्म्याशिवाय दुसरं मग कोणता भेद नाही. आत्मा कसा आहे, सगळ्यात सजातीय विजातीय भेदरहित काय आहे. पण आणखी तेवढ्यावर काम आहे. जलद स्वरूप नसून किन स्वरूपात चित स्वरूपात आहे. जो सद्रूप आहे, चिद्रूप आहे, तोच किन स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. मग वेदांतातला आत्मा कसा आहे, सद्रूप चिद्रूप आणि सत्य ज्ञान आनंद, मायेवर्ण रूपवर्ण तात्पर्य आपला आनंदमय कोशापर्यंत चाललेला. वाचा की थोडे आनंदमय कोश. परिच्छेद क्रमांक 28. आनंदमय कोशास आत्मा मानणाऱ्यांची मते. चिज्जडवादी पूर्वमीमांसा वार्तिककार भट्टांचे मत. चिज्जडवादी असे म्हणतात की विद्युत लतेप्रमाणे क्षणिक विज्ञानरूप बुद्धी आत्मा नाही. विज्ञानवाल्याचं काय केलं, बुद्धीला आत्मा मानणारे जे आहे ना त्याचं काय केलं, म्हणलं आत्मा चंचल स्वरूपाचा नाही, काय नाही. वीज असते का नाही, वीज काही कायम राहत असते का. मग हे वीज कशावरून शोध काढला, वीज कुठून निर्माण होते, घर्षणातून. कशातून, मोठे मोठे धबधबे असतात ना तिथे, पण काय झालं, ढगाचं घर्षण झालं म्हणजे वीज चमकते, त्याच्यात प्रकाश असते का नाही, मग लगेच काय होत असते. ते मारुती देवाचे मनाचे म्हणतात हे पुराण, अरे असे कपडे काढून जे काय म्हणले बा घरी श्रीमंती आहे, काय सगळी आपली गरिबी आहे. मग आता चांगले कपडे घेण्याकरता काय पाहिजे, मग पुस्तकाची बाळ कोणी काय आपल्याला ते मारुती वाद्यानं द्यायचे, कोणाला कपडा, कोणाला काय नव्हतं पुस्तक, कोणाला ग्रंथ. चांगली काय ग्रंथ आहे ना, पण दुष्काळी वातावरण असायचं ना, मग काय काय पुराणा स्वतःचा काय नसायचा, विचारसागर नसायचा. मग एकमेकाने एकमेकाला काय केली पाहिजे, आहे ना, मदत केली पाहिजे. श्रीमंतांनी गरिबाला काय केली पाहिजे, त्याला जर उपकरण नसेल तर स्वतःच्या पैशाने घेऊन काय केलं पाहिजे, दप्तर नसेल तर मला कशा काय बंधुभाव आहे, कोणता भाव आहे, मग एकमेकाने आदान प्रदान केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, नाही काय आपल्या ह्याच्यामध्ये नाही का सर्व श्रीमंत पोर आहे, काही मध्यम आहे, काही काय. मग एका ठिकाणी आल्यानंतर काही विषम करता येतं का, मग त्याची योजना कराव्या लागतात. काय करावं लागतं, मारुती वाचायचे तसे काही धोतर आणून ठेवायचे, काही उपकरण आणून. मग धोतर आणि उपकरण आणून ठेवले म्हणजे ज्याला धोतर नसेल त्याला काय द्यायचं, उपकरण नसेल त्याला, एखाद्याला पुस्तक नसेल तर पुस्तक द्यायचं. पैसे घेऊन द्यायचं का, अरे पैसे घेऊन द्यायचं. मग दया नावाचे पैसे घेऊन देत असेल तर दया नावाची वस्तू संपली. मग आता दुकानदारी झाली, काय झाली. बस आपल्या ह्याच्यावर दुकानदारी आहे का, मग एकमेकाने काय करायचे, नाही का. ते तुमच्या गाडगे महाराजाच्या प्रमाणे जे का रंजते त्याची मिळेल भाऊची साधू ओळखावा, असं सांगतात. जास्त माहिती नाही. एखाद्याचं लग्न सुद्धा करून द्यायचं म्हणतात,
काय करून द्यायचे, जाऊ दे आपलं. ही संस्थेची परंपरा आहे, संस्थेची काय आहे काय. आणि दारात जशीच्या तशीच काय ठेवलेली आहे, चालू ठेवलेले आहे. जे जे विद्यार्थी येतील सर्वच विद्यार्थी सर्व याला अनुकूल असू शकत. त्याची उणीव काय करायची, भरून काढायची. जाऊ दे आपला. कशावरून निवडलं जडस्वरूप आणि स्थिर स्वरूपच आहे. आनंदमय कोश हा जडस्वरूपही आहे आणि पुन्हा कसा आहे चित स्वरूपी आहे. याच्याकरता सुषुप्तीचं उदाहरण दिलेलं आहे, झोपेचा. वाचा. आत्मा स्थिर स्वरूप असून जड आणि चेतन स्वरूप आहे. कारण सुषुप्तीहून जागृत झालेला पुरुष असे म्हणतो की मी जड होऊन निजलो होतो. कोणाचं म्हणतो? झोपेमधला माणूस जागा झाला म्हणजे त्याला विचारतो काय करीत होता, तर मग जळवून काय होतो, किती वेळ गेला याचं भान सुद्धा. आणि पुन्हा आणखी स्मृती कशी झाली मग, अरे स्मृती कशी झाली, जळवून जर झोपला होता तर जी जागृती झाल्यानंतर स्मृती झाली. याचं कोणी ना कुठेतरी प्रकाशन करणार असला मग आत्म्यामुळे काय झाली, स्मृती झाली. आत्मा काय केलं पाहिजे, मग आत्मा जड स्वरूप आहे का चिद्रूप आहे, जड नाही का. जड स्वरूप म्हणजे प्रकाश रूप आणि चित स्वरूप म्हणजे प्रकाश रूप. मग आत्मा कसा झाला, प्रकाश रूप. काय अप्रकाश रूप. याला ते आनंदमय कोश म्हणतात. म्हणून आत्मा जडरूप आहे. ही जी जागृतीत स्मृती होते ती अज्ञात विषयाची होत नाही. सुषुप्तीमध्ये तर आत्मस्वरूपाहून भिन्न दुसरे ज्ञानाचे साधन नाही. हे पहा, स्मृती ज्ञान आहे. तुम्हाला 6व्या तरंगामध्ये पुष्कळ याचा विचार केला. प्रमाण नाही, काय नाही, पण ज्ञान होते आपल्या, त्याला स्मृती ज्ञान म्हणतात. स्मृती काय असते, पूर्वसंस्कार होता. झोपेमध्ये आपल्याला कोणत्याही पदार्थाचं काय असे ज्ञान असे, त्या ज्ञानाचे काय होतात संस्कार. आणि जागा झाल्यानंतर त्या संस्कारानुरूप त्याला ज्ञान होते, नाही का. बिना संस्काराशिवाय स्मृती होऊ शकत. ते पाठच केली नाही होईल आठवेल का, पाठ केली म्हणजे तिचे संस्कार कुठे आहे. आणि मग ते कुठे निघते, डोक्यातले संस्कार कुठे येते, हातात येते. नाही तर मग आपलं विठ्ठल 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 पुढे. म्हणून मी जड होऊन निजलो होतो या स्मृतीचे कारण सुषुप्तीतील जे ज्ञान ते आत्म्याचे स्वरूपच आहे. मग सुषुप्तीतलं जे अज्ञान आहे काय आहे असं सांग. ज्ञान सुषुप्तीवरलं ज्ञान प्रकाश रूप. अज्ञान अप्रकाश. अज्ञान कसं आहे, काय आता वेदांताचा पाठ असतो त्याच्यामध्ये पुराण नाही, काय नाही. पुराणीमध्ये बरेचसे जिज्ञासू अवस्था असते. आपण पाहतो ना सीतेला रावण काय केलं, म्हणजे नेमकं कुठे गेला तो, जिज्ञासा वाढत जाते. काय झाले इथे काय असते, थोडा तत्वविचार असतो ना, कोणता विचार. मग तत्वविचारामध्ये झोपायला दुसरं औषध नाही. आवड जर नसेल, जिज्ञासा जर नसेल तर तत्वविचारामध्ये आणि मग तत्वविचारामध्ये त्या तत्वाशी समरस नाही. मग नाम हासाची एक गोष्ट काय करावी लागते, पुन्हा हासाची गोष्ट सांगितली ताजा तो आला. तत्वविचार वेदांत. वेदांत म्हणजे काय, तत्वविचार. कोणता विचार, मग एक 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 आत्मा तेव्हा प्रकाश रूप वाक रूप असा जो कोश आहे त्याला आनंदमय कोश म्हणतात. सुषुप्तीलाच कोणाला काही कळत नाही, अप्रकाश. ज्ञान कशाने झालं, प्रकाश. म्हणून झोपेमध्ये जो आनंद आहे
आपलं अज्ञान आहे. अज्ञानालाच काय म्हणतात, आनंदमय कोश. याचा अधिक विचार तुमच्या पंचदशीमध्ये जास्त केलेला आहे. त्याचं नावच आहे कोश विवेक. पंचदशीमध्ये भूत विवेक, कोश विवेक, द्वैत विवेक. म्हणून आनंदमय कोश सांगायचं आहे. आत्मा आहे असं कोणाचं मत आहे? आनंदमय कोशवादी बघा. चंचल स्वरूपातलेल्या बुद्धिरूप विज्ञानमय कोश होऊ शकत नाही. आत्मा हा स्थिर स्वरूपात आहे आणि तो किम स्वरूप आहे? जड स्वरूपाने चित स्वरूप आहे. जड स्वरूप आहे म्हणजे अप्रकाश रूप, चित स्वरूप आहे म्हणजे असा अप्रकाश रूपाने जड प्रकाश रूप असं असणार रचना म्हणतात आनंदमय. कोणता कोश? आनंदमय कोशाचं काय आहे? म्हणून आत्मा जडरूप आणि प्रकाश रूप आहे. तो प्रकाश रूप आणि अप्रकाश रूप आनंदमय कोश आहे. कारण सुषुप्तीमध्ये चैतन्याभासासहित जे अज्ञान त्यासच आनंदमय कोश म्हणतात. चैतन्याभासासहित अज्ञान असतं त्या अज्ञानावर कोणता कोश म्हणायचा? आनंदमय कोश आहे ना. प्रकाश रूप म्हणजे चैतन्य आलं ना त्याच्यामध्ये. चैतन्य किम स्वरूप आहे? आनंद स्वरूप आहे. मग त्या कोशाचे नाव कोणतं आहे? बुद्धी विज्ञान रूप आहे म्हणून विज्ञानमय कोश. आणि चैतन्य आनंद स्वरूप आहे म्हणून आनंदमय कोश. आनंदमय कोश सुद्धा आत्मा नाही, त्याचं खंडन करतात. त्यांना विचारलं आनंदमय कोश आत्मा का नाही? तर म्हटलं काही अप्रकाश रूप आहे, काही मग अवयवान झाला. काय झाला? अवयवान झाला. काजवा असतो का नाही काजवा, त्याचा काही भाग प्रकाश देतो आणि काही भाग जड स्वरूप आहे. मग काजवा किम स्वरूप आहे? अवयव रूप आहे काही. तसा आत्मा किम स्वरूप झाला? अवयव झाला की काही प्रकाश रूप अवयव आणि काही आणि जो सावयव पदार्थ असतो त्याला उत्पत्ती आणि काय असते? मग आत्म्याला सुद्धा काय म्हणावं लागेल? उत्पत्ती. आणि ज्याला उत्पत्ती आणि नाश आहे त्याला असत म्हणतात. काय म्हणायचं? कारण उत्पत्तीच्या पूर्वी नाही, उत्पत्तीच्या नाशानंतरही नाही. आदवंते चयन नास्ती वर्तमाने पिछाचा. उत्पत्तीच्या पूर्वी नाही आणि नाशानंतरही नाही. आपलं शरीर उत्पत्तीच्या पूर्वी होतं का? नाशानंतर आहे का? जरी ते दिसत असलं तरी नाहीच आहे. काय आहे? त्याला प्राक प्रथम भाव असला. उत्पत्तीच्या पूर्वी नाही प्राक भाव आणि उत्पत्तीच्या नंतर नाही प्रथमचा भाव. जो दोन भावाचा काय झाला? प्रतियोगी आहे. जो कोणत्याचा भावाचा प्रतियोगी होत नाही त्याला आत्मा पंचदशीमध्ये आहे. म्हणून आनंदमय कोश काय होऊ शकत नाही? आत्मा होऊ शकत. आत्मा त्याच्यामुळे काय भिन्न आहे. माझा तेथे आभास प्रकाश रूप आणि अज्ञान अप्रकाश रूप आहे. म्हणून भट्ट मतामध्ये आनंदमय कोशच आत्मा आहे. कोण म्हणतात ते? भट्ट. जलस्वरूप म्हणजे अप्रकाश रूप आणि आभास म्हणजे प्रकाश रूप. चैतन्याभास त्याला म्हणतात. तेव्हा काही प्रकाश रूप आणि काही अप्रकाश रूप असा जो आहे तो आत्मा आहे. तुमचे चिज्जडवादी काय केले? मानून बसलेले आहे. त्याचं खंडन करायचं पुढे. दोन शून्यवादी माध्यमिक बौद्धांचे मत. शून्यवादी असे म्हणतात की आत्मा निरवयव असल्यामुळे प्रकाश रूप आणि अप्रकाश रूप म्हणणे बरोबर नाही. आत्मा कसा आहे? निरवय म्हणून तर सोबत भेट नाही. असं काय थोडं निरवय आहे म्हणून कोणता भेद नाही. सवय असतात तर शरीर कसं आहे म्हणून कोणता भेद बसतो? एकच शरीर आहे का अनेक शरीर आहे? कोणता भेद बसला आहे का? आणि पुढे
नाही नाही, असं काही आहे ज्याला शरीर नाही पण ज्यांचं अस्तित्व आहे. झाडाला कुठं शरीर आहे का? मग कोणता वेद बसेल? विज्ञान नाही नाही, विजाती आहे. शरीरावरून झाडं कशी आहे, पण भेद कारणीभूत ना. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सजातीय विजातीय हे कोणतेच भेद नाही. आता इथे काय झालेलं आहे, सजातीय भेद भेटला ना त्याच्यामध्ये, नाही का सावयव झाला ना आत्मा. काय प्रकाश रूपाने म्हणजे सावयव झाला. सावयव वस्तूला काय असते? उत्पत्ती असते. उत्पत्ती झाला त्याला काय असतो? नाश असतो. मग आत्मा कसा होईल? आणि तो आत्म्याचं जो वर्णन करतात अनादी स्वरूप आहे. काय? आणि अनंत स्वरूप आहे. अनादी अनंत न रूपमस्य नंतो न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेन असंग शस्त्र म्हणजे ज्ञानरूप शस्त्र आहे. म्हणून सांगण्यात आहे की ज्याला आपल्याला असत असं म्हणतात, फक्त भासमान होते. काय होते? त्याला काय म्हणायचं? असंच. पण असंच आहे असं त्याचा अर्थ शून्य आहे. शून्यवादी बौद्धांचं मत आहे. वाचा. काजवा सावयव आहे म्हणून त्याचे काही अवयव प्रकाशरूप आणि काही अप्रकाशरूप आहेत. निरवयव आत्म्याविषयी तसे म्हणता येणार नाही. काजवा नावाचा प्राणी असो, 12 दिवसाचं या दिवसात नाही मृग नक्षत्र देतो. कोणत्या ते बघा चमचमकतो, थोडंसं उघडत असला पाहिजे. तो काजवा होता. आणि का माशीची काय पडली? काजव्याची माशीची. तो काजवा विचारायला लागला. म्हटले का सूर्याचा प्रकाश म्हणतात, तुम्ही सूर्याच्या प्रकाशात वावरता. काजवा कोणत्या प्रकाशात नसतो, फक्त अंधारात असतो. त्याला अभिमान, माझ्या इतका प्रकाशमान कोणीच नाही. मग ते माझ्याला विचारायला लागला सूर्यप्रकाश कसा आहे? ते म्हटलं आम्हाला काही माहिती नाही. तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये राहता आणि तुम्हाला प्रकाश माहिती नाही. म्हटलं माहिती असतं सांगितलं असतं की. मग तो सांगतो माझ्या प्रकाश आहेत काय का? थोडासा प्रकाश आहे. तशी जीवाची कथा आहे बा, नाही का? परमात्म्यावर आरूढ होतात. आमच्या इथलं ज्ञान कोणाला नाही. आता कुठे समुद्र आणि कुठे कुबेर गंगा. मग अर्जुनाची ध्यान 11व्या अध्यायात जाते बा, समजते. कुठे 10व्या अध्यायापासून थोडी ज्ञान होते जरा. मग थोडं काय होतं, ज्ञान होतं, पूर्णत्वाने ज्ञान होत नाही. तुमच्या 10व्या अध्यायामध्ये ज्ञान आहे ना त्याच्या. ते भगवान म्हणत नसतात ना, नाही बरोबर आहे की मी तुझ्या समोर जेवढा उभा आहे तेवढा समजायचं. मग केवढा आहे 11वा अध्याय? मग केवढा एक आहे का केसाच्या बुडाची अनंत काय? मग नरूप आहे ना. लगेच मग लगेच पाय धरायला सुरुवात करतो. कोण आहे का तिथं? समाधिदेव पुरुष पुराणात तमस्य विश्वास वेत्तासी वेद्यांचे परंच धाम तया तत्व सर्व बनंत रूप वायुरग्नि अरुण प्रकाश प्रपितामह नव समस्त कृत्वा नमोस्तुते. एक वेळ नमस्कार करतो 1000 वेळ आहे का नाही? याच्या असा धर्मसंस्कृती. म्हणलं आमचं आजपर्यंत चुकलं. आम्ही तुम्हाला देवकीचाच पोरगा म्हणत होतो. कशा करता? ते परमात्मा स्वरूप आहे. शेवटी अंतिम तत्व कोणतं आहे? गीतेच्या अध्यायामध्ये अंतिम कोणतं? स्थितप्रज्ञच का? एषा ब्राह्मी स्थिती. दुसरा तरंग काय झाला? अध्याय काय झाला? कर्म विचार. कोणता विचार? चित्त शुद्धी करता कोणाची जयसी चेत कर्म नसते तत्किम कर्मणी घोरे. बरोबर.
तेव्हा अप्रकाश रूप प्रकाश रूप असलेला की जे वस्तू आहे ती आत्मा या संज्ञेला प्राप्त होऊ शकत नाही. त्याचं खंडन आहे बा. कारण का प्राप्त होत नाही तर आत्मा निरवयव स्वरूपाचा आहे. मग काही अवयव प्रकाश देतात, काही काजव्यासारखं होईल, कोणासारखं होईल. मग आत्मा निरवय स्वरूप असल्यामुळे त्याला उत्पत्ती नाही, त्याला काय नाही. पुढे निरवयव आत्म्याविषयी तसे म्हणता येणार नाही. तसे म्हणणे असल्यास आत्मा अंशवान मानावा लागेल आणि अंशवान पदार्थ उत्पत्ती विनाशवान असतात. ममय अंशो जीव अंशवान म्हटलं तर उत्पत्ती आली पुन्हा काय आला. मग आपल्याला काय होईल? उत्पत्ती पुन्हा काय होईल? पुन्हा स्थिती आली की काय होईल? म्हणजे मग काय संपलं? तुमच्या वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे नाही का? भगवंताने सुद्धा अर्जुनाला ज्ञान करते वेळी अगोदर त्याची परीक्षा पाहिली, काय पाहिजे, आणि नंतर मग पुढे क्रमाक्रमाने सांगायने काय केले. अगोदर त्याला सांगितलं ना जाय ते म्रिय देवा नाही मग काय करे नाशिवंत ज्याचं स्वरूप आहे त्याला शरीर म्हणायचं, आणि अमरत्व ज्याचं स्वरूप आहे त्याला काय म्हणायचं? आत्मा म्हणायचं. नाशिवंत शरीर आहे का नाही? पिता आहे ना वासंशी जीर्णाने. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी न रूपमान नाही, न जाय ते म्रिय देवा. आत्म्याचं काय सांगितलं? अमरत्व. आणि शरीराचं काय सांगितलं? नाशिवंत. शरीर एकम स्वरूप आहे, नाशिवंत स्वरूप आहे. तू जरी यांना मारलं नाही तरी तो काय चिरंजीव राहणार आहे का? आज ना उद्या, उद्या ना परवा आश्रय नाश ठरलेला जागी स्वभाव नाश म्हणतात. कोणता नाश? असा गोड विवेक गीतेच्या दुसऱ्यामध्ये अध्यायामध्ये आणि भगवंताने सांगितलं आहे. हे सर्व कशाकरता चाललं? आनंदमय कोश आत्मा नाही सांगण्याकरता चाललेलं आहे. पुढे आणि अंशवान पदार्थ उत्पत्ती विनाशवान असतात. तसा सावयव आत्मा ही उत्पत्ती विनाशवान मानावा लागेल. अंशवान म्हणजे शरीरधारी पदार्थ, त्याला उत्पत्ती असते. त्याला काय असते? मग आत्म्याला उत्पत्ती नाही, आत्म्याला काय नाही. अनादि म्हणणं हे सुद्धा काय होत नाही, संभवत नाही. केव्हापासून आत्मा हे सांगता येत? कोणाचा के झाला कैसे नाही झाला या निवृत्ती करता बोला. नमे विदुस्वरगणा आमादिरी देवाना महर्षीनांचे. या अगोदर जे तत्व असते त्याला ब्रह्मतत्व समजत असतात. त्याच्यापासून सृष्टी कशी उत्पन्न होते आपण पाहिलं की नाही का? परमात्म्यापासून सृष्टी, कारण तो असंग स्वरूपाचा आहे. असंग स्वरूप म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायचं आहे का नाही? ब्रह्मचारी म्हणायचं. म्हणा माझा मुलगा आहे की ब्रह्मचारी आहे तर मुलगा कसा? मुलगा असेल तर मग आत्मा जर आणखी एक स्वरूप आहे, स्वगत सजात बिय विजाती आहे. मग त्याच्यापासून सृष्टी होते शक्य आहे का? असंग स्वरूपात आहे. म्हणून सृष्टी करता एक माया काय करायला लागते? ती माया कशी मानावी, काय माने? त्या मायेच्यामुळे परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी जीवेश्वर भाव येतात. अविद्येमुळे कोणता भाव? मायेमुळे अविद्या म्हणजे अज्ञान, अविद्या, माया. नाही नाही ते दाखवते त्याला काय म्हणायचं? माया म्हणायचं. ब्रह्मविद्येने त्याचा नाश होतो म्हणून तिला अविद्या म्हणतात. आणि अज्ञान कशाला आवरण घालते म्हणून काय म्हणायचं? भिन्न भिन्न तत्व आहे का एकाच तत्वाची सगळी नाव आहे. जीव स्वरूपामध्ये अविद्या घालायची. काय घालायची? अविद्येमध्ये पडलेलं जे चैतन्य असते त्याला काय म्हणायचं? जीव. आणि मायेमध्ये ईश्वर. एवढा फरक करण्याचं काय कारण आहे? त्याच्यामध्ये पहा, माया ही शुद्ध स्वरूपाची आहे. म्हणून माया ही उपाधी असल्यामुळे ईश्वराच्या ठिकाणी अज्ञान नाही. सर्व जगताचं काय आहे? सर्वज्ञ आहे. आणि आपली अविद्या उपाधी असल्यामुळे ती आवरण घालते. म्हणून आपल्या ठिकाणी काय आहे? अज्ञान.
आणि ईश्वराच्या ठिकाणी काय आहे? सर्वज्ञ आहे तो. आहे दोन प्रकार नाही का? आपल्या आवरण घालते ना, पण ईश्वर सदा कसा आहे? मुक्त आहे. आणि आपल्याला बंध असल्यामुळे मुक्ती प्राप्त करून घ्यावी लागते. पुढे जे उत्पत्ती विनाशवान असतात ते उत्पत्तीहून पूर्वी व नाशानंतर असत असतात. एवढेच नव्हे तर जे आदी व अंती असत असतात ते मध्येही असतच असतात. म्हणून आत्मा असद्रूप आहे. बघा, आधी आधी नाही आणि काय नाही आणि नंतरही नाही. शरीर काय आहे? उत्पत्तीच्या पूर्वी आहे का? बरं, नंतर नाशानंतर आहे का? मग त्याला काय म्हणायचं? असत म्हणायचा. ज्याला आधी नाही, ज्याला काय नाही, तो कंद पदार्थ म्हणायचा. थोडं पण नाही ते म्हणलं लक्षण कोणावर गेलं? आत्म्यावर गेलं. की आत्म्याला आधी नाही आणि काय नाही, मग कोणावर गेलं? अतिव्याप्ती नावाचा काय आला? आलं का लक्षण? आहे का त्याच्यामध्ये? मग आत्मा तुमचा असत ठरेल. काय ठरेल? शरीराप्रमाणे काय ठरेल तो? आणि याचं प्रकाशन कोण करतो? हे पहा, कोणाचं? जडाचं जडा करून प्रकाशन होऊ शकत. मग प्रकाश करणारा आत्मा त्याच्याहून भिन्न काय केला पाहिजे? तो किम स्वरूप आहे. मग जो अनाद म्हणून अतिव्याप्ती नावाचा काहीच नाही. पुढे एवढेच नव्हे तर जे आदी व अंती असत असतात ते मध्येही असतच असतात. म्हणून आत्मा असद्रूपच आहे. तसेच आत्म्याहून सर्व भिन्न पदार्थ उत्पत्ती विनाशवान आहेत म्हणून असद्रूप आहेत. हे पहा, सगळे काय आहे? आत्म्याहून भिन्न पदार्थ सगळे आहेत. त्यांना काय आहे? उत्पत्ती आहे. पुढे काय आहे? नाश आहे. कोणत्या पदार्थ आत्म्याहून भिन्न असणार आहे? ते जड स्वरूप आहे. पण त्याला उत्पत्ती आणि पुन्हा काय? नाश. आत्म्याला उत्पत्ती नाही ना, आत्म्याला काय नाही. आत्मा केव्हापासून आहे सांगता येत नाही. अनादी म्हणायचं. काय म्हणायचं? मग त्याचा नाश होईल का? आनंद. त्याचा कधी नाश होऊ शकत. आणि इतराचा काय होतो? हे पहा, याचा थोडासा विचार तुमच्या भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायात आहे. जे जड स्वरूप आहे ना, त्याचं वर्णन करते. संसाराचं वर्णन करते. न रूपमस्य तथोपलब्धे नंदो न जादीग अश्वत्थमेनं असंगशस्त्रेण. पुढे या रीतीने आत्मा अनात्मा या सर्व असद वस्तू आहेत म्हणून शून्यच परमतत्व आहे. हे बौद्धातील शून्यवादी माध्यमिकाचे मत असून ते अज्ञानरूप शून्यरूप आनंदमय कोशाचेच प्रतिपादन करतात. हे कोणाचं महत्वाचं? मग काय झालं? अन्नमय कोशात्मा नाही, इंद्रिय घेऊन काही नाही. आत्मा नाही. प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. आणि पुढे कोणता? शून्यवादी. शून्यमय कोश हे सुद्धा काही नाही. शून्याला आत्मा मानत असले ना कोण? बौद्ध लोक. कोशाला शून्यम शून्यम क्षणिकम स्वलक्षणम स्वलक्षणम. नाही का? त्याचं खंडन आहे बा. त्याच्यावर शून्यम शून्यम. मग अभाव आहे. काय मानला? अभाव कोणालाही कारण होऊ शकत. आता मग सत्सज्ज आहे ते. पेरलंच नाही तर उगेल. मुळामध्ये त्याचं काहीतरी अस्तित्व असलं पाहिजे ना. नाही का? नाही तर अकस्मात होईल. काही नसतानाच काहीतरी दिसते. स्वप्नासारखं होते काय. म्हणून अभाव कोणालाही कारण होऊ शकत. ते बा कर्मवादाचं खंडन करते वेळी मतवाद मानले जातं. तो म्हणतो जर नित्य कर्म नाही केलं तर काय होते? पाप लागते. त्याचं खंडन आहे. केलंच नाही तर पाप लागेल. काही आगाऊ बोलतो तो असं. अरे पाप चोरीच नाही केली तर पाप लागेल. आम्ही कर्मच नाही केलं तर पाप लागेल. तू काय म्हणतो नाही केलं तर काय लागते? अभाव हा कोणाही याला कार्याला कारण होऊ शकत
भावरूप तत्व काय केलं पाहिजे? मग स्वभावचा चाललेला आहे ना. शून्यवादी कोणाला आत्मा म्हणतात? शून्यालाच काय म्हणे? शून्य म्हणजे अभाव की नाही. एखाद्या माणसाला सांगितलं जा बाजारामध्ये, 10 रुपये देते, म्हटलं 5 रुपयाचे आंबे आणायचे आणि 5 रुपयाचे सफरचंद आणायचे. आला तो घेऊन. किती रुपये दिले होते? 10. खर्च किती झाले? मग पदारात काय राहिलं? काही राहिलं का शिल्लक? कोणत्या बाजारला? शून्य. हे सुद्धा शून्य राहिलं आहे हे कळायला सुद्धा काय काहीतरी शिक्षक मनुष्यात विद्यार्थ्याची परीक्षा घेण्याकरता तोंडी हिशोब सांगितला. कोणते? गुरुच्या ह्याच्यामध्ये तोंडी हिशोब असायचे. मग असे 25 रुपये घेऊन गेला, 5 रुपयाचा इतका, 5 रुपयाचा, असे 5 वस्तू सांगितल्या 25 रुपया. आणि त्याला विचारलं, म्हणलं किती रुपये खर्च झाले? लिहा की त्याच्यामध्ये. एका पोराने लिहिलंच नाही का? त्याला विचारलं, म्हणलं अरे खरं तुला समजलं नाही का तोंडी हिशोब? तर म्हणलं समजला की. मग पाठीवर का नाही? म्हटलं काहीच शिल्लक नाही राहतं, काही नाही. काहीच शिल्लक राहत नाही कोणता बाब. असं कोणाचं मत आहे? मग एवढं विवरण कशाकरता चाललं आहे? आत्मज्ञानाशिवाय जीवात्मा मुक्त होऊ शकत एवढ्याकरता कोणता विचार आहे? कोहम मी कोण आहे सा करावा म्हणे ज्ञानेश्वर एवढं नाही का. आपण कोण आहो याचा काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. याला विचाराप्रधान देह आहे, भोग प्रधान नाही. कोणता नाही. जगण्याकरता काय खायचं असते? कशाकरता? मग जगायचं कशाकरता? खाण्याकरता. विषय पांबर कोण आलं. आणि जगून काय करायचं? कोहम कथमिदम को हे करता असे साधकी अवस्था. कोणती अवस्था? मग संस्थेमध्ये येणारे सगळे कोणते आहेत? मग साधक आहे ना. त्याच्यामध्ये विना साधकत्व असल्याशिवाय एवढे सण कोण करतो? जाऊ दे आपला. तेव्हा पुन्हा आणखी आत्म्याचं वर्णन केलं. शुद्ध स्वरूप आत्मा पुढे सांगणार आहे. अधिक विचार कधी करू.